राज्य माझा न्यूज, आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी। कर्जत रेल्वे स्थानकावर वडापावमध्ये साबण निघाल्याने एका महिलेने स्टेशन मास्टरकडे तक्रार केली आहे। या तक्रारीची दखल घेत संबंधित स्टॉलवर तात्पुरत्या स्वरूपात कारवाई करण्यात आली आहे। मात्र यामुळे प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली असून संबंधित स्टॉल कायमस्वरूपी बंद करावा अशी मागणी प्रवाशांकडून केली जाते आहे। कर्जत रेल्वे स्थानकात एका महिला प्रवाशाने विकत घेतलेल्या वडापावमध्ये साबणाचा तुकडा निघाला। हीच बाब स्थानकात उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकाच्या निदर्शनास ही बाब महिलेनं आणून दिली। मात्र आता नाही, पहाटे 4:30 नंतर या तेव्हा बघू असं उत्तर सुरक्षा रक्षकाने दिलं। त्यानंतर सदर महिलेने स्टेशन मास्तरांच्या कार्यालयात जाऊन तक्रार पुस्तकात लेखी तक्रार दाखल केली। याच तक्रारीची दखल घेत स्टेशनवरील वडापाव स्टॉल तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आलाय। मात्र वडापावमध्ये साबणाचा तुकडा निघाल्यानं प्रवाशांमधून संताप व्यक्त केला जातोय। ज्या स्टॉलवर हा वडापाव विकत घेतला गेला तो स्टॉल कायमस्वरूपी बंद करावा अशी मागणी सोशल मीडियावरून प्रवासी करतायत। तसंच संबंधित सुरक्षा रक्षकावर सुद्धा कारवाई करावी अशी मागणी केली जाते। सदर महिलेशी राज्य माझा न्यूजने बातचीत केली असता तिने वडापावमध्ये साबणाचा तुकडा निघाल्याची माहिती दिली आहे। राज्य माझा न्यूज, आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी।